गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये। सध्या मी आहे गाडीत आणि जातोय सिंदखेड राजाला। का? कारण की सध्या सुरू आहे आपल्या गणपती बाप्पाचा उत्सव आणि सिंदखेड राजाला एक छान असा गणपती आहे जो नवसाला पावतो। सो आता सध्या माझ्यासोबत माझे भाऊजी आणि या दोन कुमारिका जगदंबा। हाय। बरं भाऊजी, मला सांगा, आपण आता सिंदखेड राजाला कुठल्या गणपतीचं दर्शन घ्यायला जातोय? आपण सिंदखेड राजाला मयुरेश्वर गणपती आहे, तिथे मूर्ती हाताने तयार केली जाते। बर। पूर्णपणे शेतातली माती वापरून। बर। आणि जवळपास 300 वर्षांपासूनची परंपरा चालत आलेली आहे। अच्छा। गोसावी यांचे शिष्य होते, हा। गोसावी नंदन, त्यांनी स्थापन केलेलं आहे। अच्छा अच्छा। हे ऐकल्यावर आता उत्सुकता वाढली आहे। अगदीच 2-3 किलोमीटरवर सिंदखेड राजा राहिलेला आहे। सो आता आपण लगेच जाऊयात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। हा ब्लॉग खूप छान होणार आहे, त्यामुळे आता तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, नंतर विसरून जाता तुम्ही, आणि कमेंट करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला ते। चला सुरू करूयात आजच्या ब्लॉगला। आता जस्ट आलो आता आपण, आम्ही सिंदखेड राजाच्या गल्ल्यांमध्ये तर फिरतोय। थोड्याच दूर आता गणपती आहेत, श्री देशपांडे यांचा सिद्धिविनायक गणपती। मंडळी, देशपांडेंचा जो गणपती तिथे आता त्यांनी आज सहस्त्रावतन केलं गणपतीचं, ते तर आपल्याला काही टिपता आलं नाही, पण आता आपण आरतीचा आस्वाद घेऊयात। हे मंदिरात जाण्याचा रस्ता। चला जाऊया दर्शन घेऊया। खूप मोठं मंदिर आहे, सभामंडप खूप छान आहे। गोसावीनंदन गणपती संस्था सभामंडप बघा किती मोठा आहे। 13 किलोमीटरवर राहतो देऊळगाव राजाला, आणि हे सिंदखेड राजाला इतकं सुंदर गणपती आहे हे मला आत्ता कळलं। पण ठीक आहे, म्हणतात ना योग असला की बरोबर गोष्टी होतात। इतक्या गडबडीत इथे आलो आहे कारण की तिकडे 5 दिवसांच्या महालक्ष्मीचं पण शूट करायचं आहे, पण तो मिनी ब्लॉग असेल, तो मोठा ब्लॉग नसणार आहे। पण तेवढ्यातल्या तेवढ्यात गणपती बाप्पांनी इथे मस्त बोलून घेतलं। आणि हा गणपतीचं महत्त्व की हा जे मोरया गोसावी आहेत, आपल्याला माहिती आहे गणपतीचे म्हणजे खूप मोठे भक्त गणपती बाप्पाचे, त्यांचे जे शिष्य होते गोसावीनंदन, त्यांच्या हस्ते हा स्थापन झालेला गणपती। याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊयात, इथे जे जाणकार असतील त्यांना आपण बोलूयात आणि अजून डिटेल माहिती घेऊयात। काका, तुमचं नाव? नमस्कार, मी अनंत खेकाळे, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे वास्तव्य आहे। आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथीलच श्री गोसावीनंदन गणपती संस्थांमधून मी बोलत आहे। बरं, मी आयुष्यात पहिल्यांदा आलोय। अगदीच माझं 13 किलोमीटरवर गाव आहे, पण मला माहित नव्हतं। सो आज योग आला आणि गणपती बाप्पाच्या या उत्सवात आला, तर या गणपती बाप्पाबद्दल मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे। सो मला तुम्ही माहिती द्याल का? नक्कीच। सुमारे 350 वर्षापूर्वी मराठीत एक संत कवी होऊन गेले गोसावीनंदन नावाचे। बर। देशभर गायली जाणारी जी गणपतीची आरती आहे, सेंदूर लाल चढावो अच्छा गजमुख हो हो हो, किंवा गणपतीचीच दुसरी एक आरती आहे नाना प्रेमळ दुर्वा सिंधू शंभूपत्रे हो, किंवा त्र्यंबकेश्वरला गायली जाणारी जय जय त्र्यंबकराज ही आरती असेल, किंवा देवीची जय जय भवानी मनोरमणी ही एक आरती असेल। बरं। या अशा आणि असंख्य आरत्यांचे रचयिता श्री गोसावीनंदन यांचं हे वास्तव्य स्थान। अच्छा। गोसावीनंदन हे मूळचे बीडच्या जवळचे। बर। आणि तपश्चर्या करण्यासाठी ते मोरगावला गेले। त्यांची गाणपत्य संप्रदायाची ती तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर
त्यांना तिथून आज्ञा झाली की आता गाणपत्य संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर इकडे तिकडे काही ज्यांना आजच्या परिभाषेमध्ये प्रचारक म्हणतात असे ते इथे बाहेर आले. इथे आल्यानंतर राजवाड्याच्या लखुजीराजांच्या राजवाड्याच्या जवळच त्यांना एवढी मोठी जागा मिळाली. 70 वर्षांचं वास्तव्य त्यांचं या ठिकाणी होतं. आणि याच वास्तव्या या ठिकाणी त्यांनी अनेक पद आरत्या रचलेल्या आहेत. वेदांतावर भाष्य करणारा ज्ञानमोदक नावाचा त्यांचा ग्रंथ आजही उपलब्ध आहे. त्यासोबतच त्यांचे काही ज्या उपलब्ध झाल्या त्या आरत्या, अभंग, पद याचं एक काव्यसुधा नावाचं एक छोटंसं पुस्तिका इथे उपलब्ध आहे, प्रकाशित आहे. गोसावीनंदन च्या वास्तव्याच्या या काळामध्ये सिंदखेड राजा कदाचित हे एकमेव गाव असेल की जिथे 137 गणपती मंदिर असण्याचा उल्लेख आहे. अरे बापरे, 137! गणपत्य संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना सिंदखेड राजाच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वाड्यात, जुने जे वाडे होते, ज्या जुन्या वेटाळी होत्या, त्या वाड्यात गल्लीत गणपतीचं मंदिर आहे म्हणजे आहेच. आजही जवळपास 50-55 मंदिर अस्तित्वात आहेत गणपतीचे. इतर देवतांचे मंदिर वेगळे. अरे वा, एवढा मोठा गणपत्य संप्रदायाचा आणि गोसावीनंदनांचा प्रभाव या नगरावर, या शहरावर होता. वा. त्यांनी सुरू केलेली त्या काळची जी गणेशोत्सवाची परंपरा आहे, ती परंपरा आजतागायत चालू आहे. इथल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं की ज्याला आज पर्यावरणपूरक असा शब्द मिळतो, बरोबर, अशी संपूर्णपणे काळ्या मातीची पुसणं बनलेली ही आपल्या समोर जी दिसते ही उत्सव मूर्ती इथे तयार होते. ही उत्सव मूर्ती आहे, ही उत्सव मूर्ती इथे तयार होते. श्रीकृष्ण जयंती गोकुळाष्टमीच्या दिवशी मातीचं पूजन होते. त्यानंतर माती पूर्णपणे रांधल्या जाते. कुंभार ज्याप्रमाणे मडके बनवण्यासाठी माती रांधतो त्याप्रमाणे ही माती पूर्णपणे जवस, गवताचे तुकडे, कपड्याचे तुकडे, कागद असं सगळं टाकून ती माती पूर्ण एकजीव केल्या जाते. आणि त्यानंतर त्या मातीपासून ही मूर्ती इथे तयार होते. 5 फूट 8 इंच उंची मूर्तीची असते. मोरावर म्हणजे मयुरेश्वर आहे हा, मयुरावर विराजमान असणारच गणपती दरवर्षी. आणि दरवर्षी या मूर्तीचं विसर्जन होते. इथल्या उत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य असं की इथे पूर्ण 10 दिवसाचा उत्सव, 11व्या दिवशी विसर्जन. कित्येक वेळा असं होते की एखाद्या तिथीचा क्षय होतो, बरोबर, आणि त्यामुळे महाराष्ट्रभर गणपती आधी उठतात. इथला गणपती मात्र 1 दिवस उशिरा उठतो. कारण इथे गणपतीचं वैशिष्ट्य पूर्ण 10 दिवसाचा उत्सव, 11व्या दिवशी विसर्जन फिक्सच आहे. उत्सव काळामध्ये रोज संध्याकाळी 7 वाजता असणारी इथली आरती जी असते, महाआरती, त्यावेळेला या मंदिर परिसरामध्ये उभं राहायला जागा नसते. एवढा मोठा सभामंडप आहे तरी उभं राहायला जागा नसते. आणि सबंध उत्सव काळामध्ये 1 ते 1.25 लाख भाविक इथे दर्शनासाठी येतात. ऐकूनच थक्क व्हायला होतं. आणि खूपच विलोभनीय मूर्ती, आणि ही हाताने बनवली असं वाटत नाही. आजकालच्या जमान्यात सगळं ते मूर्तिकार स्थानिकच आहेत. आणि पिढी दर पिढी ते चालत राहते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, म्हणजे एका घराण्याकडे नाही. अच्छा, असंही नाही. परत ही मूर्ती बनवणारे मूर्तिकार हे वेगवेगळ्या समाजातले स्वेच्छेने, उत्साहाने तयार होतात. पहिल्या माणसाकडनं शिकतात, नंतर स्वतंत्रपणे मूर्ती बनवतात. संपते त्यावेळेस दुसरी पिढी तयार होऊन जाते. अच्छा, ही पिढी म्हणजे अशी नाहीये की एकाच घरातली नाही. अरे वा, हे छान आहे. ऐकायला चांगलं वाटतं की जनरली आपण आपल्याच याला हे करतो मोठं. गणपती आहे सर्वांचा आहे, त्यामुळे इथे सर्व समाज, माती बनवण्यासाठी कुंभार येतो, मूर्ती बनवण्यासाठी वेगळ्या समाजातला माणूस होतो, मूर्तीचं डेकोरेशन करण्यासाठी तिसरं, सर्व समाजाचं एक स्थान आहे आणि सर्वांचा हातभार आहे. सर्व समाजाचे, सर्व धर्मीय लोक इथे असतात. विशेष म्हणजे त्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व समाजातले तर असतात, हिंदू समाजातले सर्व घटक जातीतले, परंतु इतर धर्मीय, मुस्लिम धर्मीय सुद्धा बहुसंख्येने इथे असतात. तेही इथे येतात. त्या दिवशी पूजा करतात, गणपती उचलू लागतात, गणपती सर्व धर्म समभावाचा सगळ्यांचं मिळून असणारं असं हे स्थान आहे. खूप छान माहिती दिलीत आणि खूप छान वाटतंय. आणि खरंच जाज्वल्य गणपती. आणि तुम्ही या बाजूला कधी आलात इकडे सिंदखेड राजा साईडला तर तुम्ही नक्की आवर्जून गावात या आणि या बाप्पाचं दर्शन घ्या. सो धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. ही मुख्य मंदिरातली मूर्ती. मोरया.
आत्ता प्रसाद घेतला आहे, प्रसन्न वाटलं आहे. आता वाजता दुपारचे 4 आणि इथे मी ज्या कारणासाठी आलो त्याचं दुसरं कारण म्हणजे ते भाऊजींनी आणलंच मला, पण अजून एक कारण आहे की ज्या इंस्टाग्रामवर मला फॉलो करतात आणि त्यांचा मुलगाही आवर्जून माझे मिनी ब्लॉग्स बघतो, सो त्यांना भेटायचं पण होतं आणि त्या इथे भेट झाली त्यांची. सो आता आपण त्यांना बोलूयात. नमस्कार, अमृता देशपांडे आणि अद्वैत देशपांडे. सो कसं वाटतंय फायनली मी इथे आलोय? खूप छान वाटलं. वर्षभर आम्ही तुमची वाट बघत होतो, फॉलो करतोय आम्ही तुम्हाला वर्षापासून. ते रील्स पाहत होतो, मिनी ब्लॉग पाहिले, छान वाटलं आम्हाला. आज आमच्या घरी आले गणपतीचं निमित्त, सहस्त्रावर्तनाचं निमित्त, द्वादशी परत त्यात. आणि गणपती बाप्पांनी तुमची इच्छा पूर्ण केली आणि मी इथे आलोय आणि माझंही भाग्य. बोलवण्याचं आम्ही निमित्त शोधत होतो की केव्हा याल आमच्याकडे. छान वाटलं आले तर. थँक्यू सो मच. माझ्या मिनी ब्लॉग्स बद्दल आणि ब्लॉग्स बद्दल तुम्हाला कसं वाटतं? काय स्पेशलिटी आहे किंवा काय खासियत आहे किंवा काय गोष्टी मी अजून त्या इम्प्रूव्ह कराव्यात किंवा त्या कंटिन्यू कराव्यात? कन्फर्म आहे की तुमचे शब्द जे असतात ना, काहीतरी स्पेसिफाय करतात, हे फार सुंदर असतं. ते जास्त आवडतं. तुम्ही जे स्पेशल सांगायचं असेल तर. तुला मिनी ब्लॉग्स मध्ये काय आवडतं? छान ते 3 चक्र रथ. 3 चक्राचं रथ ते मला एकदम मस्त. हा, अजून शेतातून पिवळं पिवळं सोनं, हे तुला आवडतात हे शब्द? मला वेळ मिळत नाही पण आज भेटलोय आणि इतकं छान मला फीडबॅक मिळालाय. म्हणजे एवढा शांततेत फीडबॅक नाही, नुसतं जनरली लोक भेटतात, अरे वा छान असतात तुमचे ब्लॉग्स, एवढंच. पण आज लिटरली मला 1 to 1 असं फेस टू फेस मला फीडबॅक मिळाला. ते शब्द मी अजून वापरणार. 3 चक्र रथ, पिवळं सोनं, अजून विठ्ठल रखुमाई ऐकतो का तू? आई वडिलांना मी विठ्ठल रखुमाई म्हणतो. का म्हणतो? कारण की विठ्ठल रखुमाईच असतात आपले आई वडील. आपल्याला नमस्कार करायचा आणि पुढे चालायचं, मस्त सगळीकडे विजय होतो आपला. सो तुमच्या आई वडिलांच्या विषयी जे भावना आहे ना, ती प्रत्येक मुलामध्ये असावी. खरंच इतकं छान वाटतं ना की आपली परिस्थिती कशी आहे, तुम्ही बाहेर जाऊन ऍक्टर म्हणून राहता आणि घरात तुमची बॅकग्राऊंड काय आहे लहानपणापासूनची, नॉट आत्ताच. तर ते सगळं त्याच्यात रिफ्लेक्ट होतं. किती छान वाटतंय, किती छान बोलताय, केअरिंग आहे तुम्ही आई वडिलांविषयी. गोविंदा, ते संस्कारच येतात. ते सुरुवातीपासून त्यांनीच दिलं म्हणून ते परत त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. आणि हेच आपलं हे कर्तव्य आहे की त्यांच्या उतरवयात आपण त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि आधार तरी ऍटलीस्ट असावा. कारण की आम्ही अजूनही म्हणतो आम्ही आई वडिलांच्या घरात. वा, काय छान. नाही, खरंच नाही. आणि त्यात त्यांचा आधार आहे म्हणून आपण टिकून आहोत. ते खरंच कायम राहिलं पाहिजे. सो थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून बोलून. ज्या गणपती बाप्पाची आरती अनुभवली, प्रसाद घेतला, आता त्या गणपती बाप्पाबद्दल थोडंसं अजून जाणून घेऊयात की नक्की गणपती बाप्पा कधीपासून आहे आणि ही सेवा कशी असते. हे सगळं आपण आता इथल्या काकांना विचारूयात आणि सगळं जे कुटुंब आहे हजर त्यांनाही टुकूयात जाता आता मिनी ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. मोरया. काका नमस्कार, तुमचं नाव? विनायक त्र्यंबक देशपांडे. आणि खूप छान वाटलं, मी आयुष्यात पहिल्यांदा इथे आलोय तुमच्या घरी आणि या गणपती बाप्पाचा द्वादशीच्या दिवशी सहस्त्रावर्तन झालंय आणि प्रसाद मिळाला. मला खूप छान वाटलं आणि खूप छान म्हणजे सकारात्मकता खूप जास्त आहे या घरात. सो मला या गणपतीबद्दल जाणून घ्यायचंय, तर मला माहिती सांगाल का? माझे पंजोबा जानराव देशपांडे यांच्या वडिलांना आमच्या गुरु महाराजांना आमचे जे उपाध्य आहेत त्यांनी जी माहिती मला दिली ती माहिती तुम्हाला सांगतो. बरं. माझ्या आजोबाचे पंजोबाचे वडील यांना राजूच्या गणपतीचं अनुष्ठान केलं. राजू गणपती त्यांना प्रसन्न झाले. ते म्हणजे मी तुझ्या घरी येतो असं करता करता ते कासा तळ्यापर्यंत आले. कासा तळ्यापर्यंत आमच्या पंजोबाच्या वडिलांना मागे पाहिले म्हणून ते गणपती लुप्त झाले. मग पुन्हा अनुष्ठान काळात जे राजूच्या गणपतीकडे गेले तर ते गणपती त्यांना सांगितलं तू माझी दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा करत जा आणि 11व्या दिवशी विसर्जन करत जा. 11व्या दिवशी विसर्जन कासा तळ्यामध्येच करत जा. म्हणून आम्ही विसर्जन कासा तळ्यामध्ये दरवर्षी 11व्या दिवशी करतो. कासा तळ्या कुठे आहे? कासा तळ्या हे कृषी उत्पन्न माझ्या समितीच्या मागच्या हे सिंदखेड राज्यात आहे. अच्छा अच्छा, बरोबर. हा गणपती विकत आणतात का इथे तयार करतात? मला याबद्दल माहिती आहे. शाडूच्या मातीचा गणपती आहे. बरं. शाडूची माती आणतो आम्ही आणि नैसर्गिक जे आहेत म्हणजे पर्यावरण पूरक सगळं आहे. त्याच्यापासून मूर्ती पूर्वीपासून तयार होती ती आधी तशी काय आहे. अच्छा अच्छा. त्याच्यावर कुठलाही पेंट नाही. हे सगळं हे नॅचरल आहे सगळं. त्याच्यात फक्त कद आहे आणि वर उपरणं कपडे रेशमाचंच आहे. बरोबर बरोबर. कुठला पेंट वापरलेला नाही आणि वर शेंदूर आहे. शेंदूर आहे आणि गणपतीची दागिने ती पूर्वापासून झालेली पिढी जातच सगळं झालं. आणि ही मूर्ती गोकुळ अष्टमीला
प्रारंभ केला जातो. तिथं गोकुळाष्टमीचा म्हणजे बनवायला सुरुवात होते. त्याची गोळा टाकायचा आणि मूर्ती तयार करायला प्रारंभ करायचा. आणि हे करत करत मग बरोबर गणपतीच्या एक दिवस आधी तयार होते. मूर्तीच्या यजमानाची जसे पिढ्या संपत आल्या तसे करणाऱ्याचे सुद्धा 5-6 पिढ्या आहेत त्या विधिवत दरवर्षी करतात. अच्छा अच्छा. मला जसं कळतं तेव्हा मल्हारराव साबदे, रावसाहेब साबदे हे करत होते. त्याच्यानंतर अनेक वर्ष त्र्यंबक पाटकरने केला, नंतर दाजी डांगेने केला, नंतर निंबाळकर सर आणि शांबळेने केला. आता सध्या गजानन सोनवणे, गजानन मेहत्रे आणि अमर ठाकरे अशी तिकडे करतात. अच्छा अच्छा. म्हणजे हे पिढी जात म्हणजे मूर्ती करणारे सुद्धा आहे. त्यांना सुद्धा स्फूर्ती येते. अच्छा अच्छा. हा पण पिढी जात म्हणजे घरातली पिढी नाही, घरातली पिढी आहे, गावातली पिढी आहे. म्हणजे त्यातही वेगवेगळे लोक ज्यांना इच्छा असते, ज्यांना गणपती बुद्धी होतो. जसे आमच्या पंजाबपासून पिढ्या बदलत झाल्या तसे करणाऱ्या सुद्धा पिढ्या बदलत आता झाल्या. आम्ही तर काही कलाकार नाही, आम्हाला बरोबर. काही करता येत नाही, पण त्यांना स्फूर्ती येते आणि ते येऊन इथे करून जातात. वा. आम्ही जवळजवळ 48 वर्षापासून बीडला राहतो, पण या उत्सवासाठी इथे येतो आणि हा उत्सव करून आम्ही जातो. 10-11 दिवस इथेच असतात. गोकुळाष्टमीला येतो आणि उत्सव संपल्यानंतर जातो. वा. या गावातली जी मंडळी बाहेरगावी नोकरीनिमित्त गेली, धंद्यानिमित्त गेली, ती सगळी 11 दिवसातून एकदा येते, इथे दर्शन घेते आणि ज्यांना आणखी माहिती ते सगळे लोक येऊन 11 दिवसांनी एकदा दर्शन घेतात. हा गणपती पावतो असं आहे. नवसाला पावतो हा गणपती. अरे बापरे. वा वा वा. मी सगळे नोकरीला होतो, हा. नोकरी करून हे आतापर्यंत सगळं विशेष हे सगळं सांभाळ झालेलं आहे. वा. आणि परमेश्वर सुद्धा माझ्या नातूला संधी दिलेली आहे. माझ्या नातूकडून मला खूप अशी अपेक्षा आहे. हे आमचे हा. हा माझा मुलगा हे आहे, आमचे सून आहे. मुलगा आणि सून, वा. एक मुलगा सून आली नाही माझी. अच्छा अच्छा. हे दोघे डॉक्टर आहेत. हो. या तर माझ्या म्हणजे ब्लॉग्स बघतात मी, यांच्यामुळे पण यांनी मेसेज केला म्हणून पण आलोय. सो यांचंच क्रेडिट आहे की मी या गणपतीचं दर्शन घेतोय. आणि या मुलांना आता माझ्या हातून गुगल पे काय असतं ते त्याच्यात माहिती टाकली त्याला. अरे बापरे. हा. नाही त्याचा आवड दिसते देवाबद्दल, कारण की जेव्हा आरती करत होता आणि सगळंच जे काय मला खूप छान वाटलं. खूप आवडलं त्याला. वा वा. आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना भेटून. स्वामीनंदनच्या तिथला गणपती बघितला म्हणजे ज्यांनी तो स्थापन केलाय. सो तसाच हा गणपती सुद्धा नवसाला पावतो आणि इथेही लोक दर्शनाला येतात. हे 2 गणपती जे आपण टिपलेत या ब्लॉगमध्ये, आवर्जून गणपतीच्या या उत्सवामध्ये तुम्ही सिंदखेड राजावरून जात असाल किंवा कसंही, किंवा आवर्जून इथे या दोन्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. सो आता आपण या सगळ्या फॅमिलीला एकदा बघूयात आणि ह्या ब्लॉगची सांगता करूयात. मंगलमूर्ती गणपती बाप्पा.